कोपरगाव तालुक्यामधील धारणगाव रोडवर मुर्शिदपूर फाट्याच्या पुढे नरोडे वस्ती परिसरामध्ये 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3च्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये बाळासाहेब दामू घुमरे वय वर्ष 55 राहणार सांगवी तालुका सिन्नर यांचा मृत्यू झाला असून अनिल खाजेकर वय वर्ष 45 राहणार कोळपेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार दोघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना नरोडे वस्ती परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली। अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत प्राथमिक माहिती घेतली। बाळासाहेब घुमरे यांना अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। गंभीर जखमी अनिल खाजेकर यांना संजीवनी उद्योग समूहाच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या अपघाताविषयी कोपरगाव तालुका पोलिसांकडून पुढील कार्यवाही आणि तपास सुरू असून अपघाताचे नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।